झी 24 तास, एक पाऊल पुढे. नमस्कार, मी भूषण करंदीकर. रोकठोकमध्ये आपलं स्वागत. एफडीआयच्या मुद्द्यावर आज संसदेत चर्चा झाली. एफडीआयला असलेला सर्वपक्षीय विरोध उद्या मतदानाच्या वेळी दिसेल का, हा खरा प्रश्न आहे. याच विषयावरती आहे आजचा आपला रोकठोक. एफडीआय यूपीए सरकारची अग्निपरीक्षा. आज लोकसभेमध्ये चर्चा आली. या चर्चेमध्ये प्रामुख्याने मुद्दे काय होते आपण पाहूयात. अध्यक्ष जी, सबसे ज्यादा बेरोजगारी अगर आएगी तो वो मैन्युफैक्चरिंग सेक्टर में आएगी. आपके कारखाने बंद हो जाएंगे. 30%, आपने खुद ने कहा 30% स्थानीय उद्योग से लेना पड़ेगा. तो आज जो उद्योग 100% बेच रहा है, 70% तो आपने ही काट लिया उसका. 30% पर कोई कारखाना चल सकता है क्या? कोई फैक्ट्री वायबल हो सकती है क्या? कारखाना दर कारखाना बंद हो जाएगा. जब तक हम मैन्युफैक्चरिंग सेक्टर में हम बढ़ावा नहीं देंगे तो वो नौकरियां उपलब्ध नहीं होंगी. केवल सर्विस सेक्टर से काम नहीं चलेगा. तो हमें ऐसी नीतियां अपनानी चाहिए कि मैन्युफैक्चरिंग को बढ़ावा दिया जाए. मैन्युफैक्चरिंग सेक्टर के द्वारा आपके युवाओं को जॉब्स मिलेंगी. तो आज के दिन लोग चाहते हैं कि हिंदुस्तान में आके इन्वेस्टमेंट करें और मैन्युफैक्चरिंग करें. और ये हमारे युवा लोगों के लिए अच्छा है, क्योंकि यहां इन्वेस्टमेंट होगा तो नौकरियां पैदा होंगी. नौकरियां पैदा होंगी कि लोगों को रोजगार मिलेगा. दुनिया भर का अनुभव ये बताता है कि किसान से सस्ता खरीदते हैं. और इसके आगे कहना चाहती हूँ, दाम तो तब देंगे जब खरीदेंगे. या आपके छोटे और मंझोले किसान से खरीदेंगे ही नहीं. अगर खरीदने का समझौता भी कर लेंगे अध्यक्ष जी, तो एक चीज की खराबी पर पूरी की पूरी खेप वापस कर देंगे. पैसा ज्यादा मिलेगा, टाइम से पैसा मिलेगा, कमीशन खत्म हो जाएगा. साथ साथ में टेक्नोलॉजी मिलेगी. कैसे बोना है, कब बोना है, कितना पानी देना है, कितनी खाद देनी है, वेस्ट नहीं होगा. और उसका एक श्योर बायर है, उसका बायर पक्का है, क्योंकि एक समझौता हो गया प्री प्राइसिंग एग्रीमेंट में कि हमने तुमसे आकर लेना है. परिस्थितियों में क्या परिवर्तन आ गया, मैं जानना चाहती हूं कि उस समय जो कांग्रेस पार्टी इस निर्णय को राष्ट्र विरोधी निर्णय मानती थी, उस समय के नेता प्रतिपक्ष दोनों के दोनों एफडीआई का विरोध कर रहे थे और हमसे कहते थे कि खुदरा व्यापार में एफडीआई मत लाना. आज क्या कारण है, आपकी सोच क्यों बदली है? अध्यक्ष जी, कई बार डर लगता है. अखबार में ऐसी रिपोर्टें पिछले दिनों आई हैं कि वॉलमार्ट ने बहुत बड़ी पैमाने पर इंडिया में खुदरा व्यापार में एफडीआई लाने के लिए रिश्वत दी. 2004 में आपने निर्णय लिया, फिर आपने इरादा बदल दिया. फिर आपने, जब आपका इंडिया शाइनिंग कैंपेन नतीजा आपको सामने आया, तो आपने इरादा बदल दिया. आपने सोचा इससे तो सत्ता में वो लोग आए, हम तो आए ही नहीं, तो इसका बेहतरी ये होगी कि हम अपना इरादा बदल दें. हे काही महत्वाचे मुद्दे होते आजच्या चर्चेमध्ये. आणि आजच्या आपल्या रोकठोकचा महत्वाचा विषय किंवा प्रश्न आहे, या एफडीआयच्या अग्निपरीक्षेत सरकार तरेल का? कार्यक्रमाच्या शेवटी आपण पाहणार आहोत जनमत काय आहे याच्यावरचं. तुम्ही तुमचं मत मांडू शकता www.facebook.com/झी24तास वर लाईक करून, किंवा 24तास.com वर लॉग इन करा आणि आपलं रोकठोक मत मांडा. या महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये काही मान्यवर पाहुणे आहेत. मी ओळख करून देतो. सगळ्यात आधी भाजपचे प्रवक्ते आशिष शेलार, त्याचबरोबर ज्येष्ठ पत्रकार प्रकाश जोशी, काँग्रेसचे प्रवक्ते भाई जगताप, आणि नाशिकहून आमच्या स्टुडिओमध्ये आहेत अर्थतज्ञ विनायक गोविलकर. आपल्या सर्वांचं मी या चर्चेत स्वागत करतो. सुरुवातीला जाऊयात भाजपकडे, अर्थात आशिष शेलार यांच्याकडे. आशिषजी, महत्वाचे मुद्दे होते. शेतकऱ्यांचा मुद्दा हा सगळ्यात महत्वाचा आहे आणि याकडे सरकार गांभीर्याने बघत नाही असं तुम्हाला वाटतंय का? मला असं वाटतं की एफडीआयच्या मुद्द्यावर ओव्हरऑल सरकार फार गांभीर्यपूर्वक आहे असं काही दिसत नाही. ते गांभीर्यपूर्वक विचार करत असतं तर एक वर्षभरापूर्वी ज्या वेळेला संसदेमध्ये हा विषय सरकारने आणला
आणि त्यावेळेला सरकारच्या वतीने काँग्रेस पक्षाचे नेते म्हणून प्रणब मुखर्जी जे आताचे राष्ट्रपती आहेत, त्यांनी एक स्टेटमेंट केलं की आम्ही ही भूमिका आता सस्पेंड करतो आहोत. FDI इन रिटेल मार्केट 51% दराने आणणं, ह्या भूमिकेला सर्व पक्षीय विरोध झाल्यावर काँग्रेसनेच आम्ही त्याला सस्पेंड करतो आहोत अशा पद्धतीची भूमिका संसदेत मांडली. त्यानंतर त्यांनी अशी एक भूमिका मांडली की आम्ही ज्या वेळेला या विषयावर चर्चा करू त्यावेळेला कन्सल्टेशन आणि कम्युनिकेशनच्या आधारावरच करू, सर्वपक्षीय आणि सर्व स्टेक होल्डर्सच्या माध्यमातून. असं सगळं ज्या वेळेला संसदेत काँग्रेसचे नेते म्हणतात आणि त्यानंतर वर्षभरानंतर एक्झॅक्टली 360 डिग्री उलटी भूमिका घेतात, त्यामुळे ह्याच्या मागे कुठेतरी काळभैरव आहे. सरकारची भूमिका प्रामाणिक आहे, सरकार काही हितकारक भूमिका देशवासियांच्या घेत आहे असं काही प्रायमरी दिसत नाही, असं भारतीय जनता पार्टीचं मत आहे. नक्कीच. भाई काय सांगाल यावर? फक्त काही गोष्टी दुरुस्त करू इच्छितो. 2011ला संसदेमध्ये हा विषय आला आणि ही इज राईट की फॉर टाइम बिंग इट वॉज सस्पेंडेड, बट दॅट डझंट मीन की परत ते रिइन्स्टेट होणार नाही असं काही अर्थ काढण्याचं कारण नव्हतं. ते वर्षभरामध्ये ज्या वेळेला हे सस्पेंड केलं गेलं, कशासाठी सस्पेंड केलं गेलं तर संबंधित सगळे घटक आहेत त्यांच्याजवळ चर्चा होणं आवश्यक आहे. त्या सगळ्यांजवळ चर्चा झाली. 2011 नंतर जवळजवळ एक कमिटी नियुक्त झाली आणि 2011च्या सुरुवातीला सेक्रेटरीजच्या 7 सेक्रेटरीजच्या अशी एक कमिटी निर्माण झाली आणि त्यांनी याच्याशी संबंधित असलेले लोक कोण जर म्हटलात आपण तर रिटेल रिफॉर्मर्स आहेत, त्यांच्याजवळ चर्चा झाल्या. त्याच्याशी संबंधित असलेले कॉमन फोरम जे आहेत याच्यामध्ये देशभरामधले, त्याच्यातले फार्मर्स असोसिएशन आहेत त्यांच्याजवळ चर्चा झाली, इंडस्ट्रीज बॉडीज आहेत त्यांच्याजवळ चर्चा झाली, कन्झ्युमर फोरम्स आहेत त्यांच्याजवळ चर्चा झाली, अकॅडमिक्स आहेत त्यांच्याजवळ चर्चा झाली, ट्रेडर्स बरोबर चर्चा झाली. म्हणजे या संबंधित सगळ्या घटकांशी, शेतकऱ्यांच्या नेत्यांशी चर्चा झाली. एवढंच नव्हे तर देशामध्ये अशा काही संस्था आहेत की त्या आपलं एक्सपर्ट ओपिनियन देतात, त्यांच्याजवळच चर्चा झाली आणि त्या सगळ्यांच्या मतामध्ये ज्यावेळेला हे लक्षात आलं की या सगळ्यांचा गो अहेड असा हे आहे, त्याच्यानंतर हे परत आलेलं आहे. आणि म्हणून FDI असावं नसावं याबद्दल चर्चा सध्या आता याच्यामध्ये देशाच्या त्या लोकसभेमध्ये चालू आहे. मला फक्त एवढंच ह्याच्यातनं सांगायचं आहे, एक प्रवक्ता म्हणून सुद्धा आणि एक भारतीय म्हणून सुद्धा, त्याच्या खऱ्या बाजू आहेत त्या समजून घेणं आवश्यक आहे. हे रिटेलिंगमध्ये 51% जे आपण आज म्हणतोय हे जगातलं सगळ्यात मोठं काही नवीन आश्चर्य असण्याचं आहे असं काय समजण्याचं कारण आपल्याकडे FDI नाही असं म्हणण्याचे कोणी धाडसच करू नये. सिंगल ब्रँडमध्ये ते ऑलरेडी आहे, जे 50% ऑलरेडी. झी 24 तास एक पाऊल पुढे.